असुराच्या देवत्वाची कथा भाग 2 शंकासूर। मागील भागात आपण शंकासुराच्या कुळाबद्दल जाणून घेतले। तो बाणासुराचा मुलगा होता, राजा बळीचा नातू होता। विरोचन राजाचा पणतू तर भक्त प्रल्हादांचा खापर पणतू होता। बळीराजाने जेव्हा पाताळात जाऊन राज्य वसवले तेव्हा त्याचे पृथ्वीवरील असुर राज्य पुन्हा उभे करण्याचे व पुढे चालवण्याचे काम बाणासुराने केले। हे राज्य साधारण आत्ताचा कोकण, गोवा, कारवार आणि केरळ हा भाग होय। आजही केरळमध्ये ओणम सणाच्या वेळी हा बळीराजा सर्व शेतकऱ्यांना, कष्टकरी जनतेला भेटायला येतो अशी श्रद्धा आहे। बाणासुराच्या वधानंतर हेच कार्य त्याचा पुत्र शंकासूर यानेही केले। त्याने आपला प्रभाव कोकण प्रांतावर जास्त पाडला। बळीराजाने शेतीप्रधान लोकसंस्कृतीचा पाया रचला, त्यामुळे त्याला त्याच्या प्रजेने सम्यक न्यायी मानले। पुढे बाणासूर ही पर्जन्याच्या रूपात त्याच्या प्रजेत पूजला जाऊ लागला। हीच शासन प्रथा पुढे शंकासुराने चालवली, त्यामुळे त्यालाही त्याच्या पूर्वजांइतकाच सन्मान त्याच्या प्रजेत होता। पुढे लोकसंस्कृतीत त्याला एक नायक म्हणून पुढे आणले गेले। आजचे शंकासुराचे स्वरूप अनेक वर्षांची लोकसंस्कृती, स्थानिक कृषी संस्कृतीचा वारसा असावा। तो असुर म्हणून तो काळ्या रंगाचा वेश, लोंबती जीभ व डोक्यावर शंकू परिधान करतो। शिवभक्त म्हणून अंगी भस्माचे पट्टे लावतो आणि प्रजेचा रक्षक म्हणून हाती वेती घेतो। तो या लोकसंस्कृतीचा वडीलधारा म्हणून पांढरी दाढी ठेवतो। पण त्याच्या कबरेला असलेले घुघरू आणि सोबत असलेली गोव मात्र गण, गवळण, नमन, दशावतार या लोकसंस्कृतीच्या प्रकारातून नंतर गावभोवनीसह पुढे जोडले गेलेले असावे असे वाटते। तो पिता म्हणून त्याच्या वेतीचा मार शुभ मानला जातो। जेथे जेथे कोकणात चिमगोत्सवात शंकासूर येतो तेथे तेथे आज मात्र त्याचे स्वरूप प्रत्येक थोड्या अंतराने बदललेले दिसते। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शंकासूर सर्वात लोकप्रिय आहे। तर अशा प्रकारे कोकणी माणसाच्या मायेमुळे एका असुराचा लोकनायक झाला व त्यानंतर त्याचा कालांतराने देव झाला आणि तो आजही कोकणकरांच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे। धन्यवाद।